नमस्ते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वालाच्या शेंगाची भाजी कशी बनवायची. तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, गोडनिंबाचा पाला, त्याचसोबत इथे घेतलेले आहे आलू. इथे आपण वालाच्या शेंगा छान तोडून घेतलेल्या आहे. त्याचसोबत आपल्याला या वालाच्या शेंगाला पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे. आलू आणि वालाच्या शेंगा इथे मी मिक्स केलेल्या आहेत. इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 डवलं तेल घातलेलं आहे. तेलला छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये जिरा घातलेला आहे. त्यानंतर इथे कांदा टाकून घ्यायचा आहे, त्याचसोबत गोडनिंबाचा पाला, कोथिंबीर आणि छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण याला थोडा वेळ शिजू देणार आहे आणि मग हे थोडंसं लालसर झालं त्यानंतर आपण इथे टोमॅटो घालणार आहोत. इथे टोमॅटोला छान पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये लगेचच मीठ टाकायचं. इथे मी 2 चम्मच मीठ घातलेलं आहे. पुन्हा त्याला छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ शिजू घ्यायचं. इथे आपले टमाटर शिजून तयार झालेले आहेत. त्यानंतर मग आपण इथे घालायचं 2 चम्मच तिखट. त्यानंतर यामध्ये घातलेली आहे अर्धा चम्मच हळद. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण ज्या शेंगा छान धुवून घेतलेल्या आहे पाण्याने ते यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर त्याला छान पूर्ण पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. इथे मी शेंगांना 5 मिनिटं शिजू दिलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा ज्या आहेत त्या अर्ध्या शिजलेल्या आहेत. यानंतर इथे आपण थोडंसं पुन्हा अर्धा 1 वाटी पाणी टाकणार आहोत. त्यानंतर पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी वरतून कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे झाकून आपल्याला 10 ते 15 मिनिटं पुन्हा शिजू द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटं झालेले आहे आणि आपण आपली भाजी चेक करणार आहोत. तर इथे आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कॉमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. धन्यवाद.